बोडके सवाल महाराष्ट्र टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत। आपण पाहतात सवाल महाराष्ट्राचा, तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महाराष्ट्राचा। सुरुवात करूया आजच्या ताज्या घडामोडींनी। काही दिवसांपूर्वी आरोप केले गेले की आम्हाला मातोश्रीहून आदेश आलेले आहेत की बीजेपीला नवी मुंबईमध्ये सपोर्ट करायचा म्हणून। तर असं कुठल्याच प्रकारचे आदेश आमच्याकडे आलेले नाही आहेत। ज्यांच्याकडे आदेश आले ते बहुतेक स्वप्नात असतील, स्वप्न बघत असतील म्हणून त्यांनी तसा तो उल्लेख केला असेल की आम्हाला अशा प्रकारचे आदेश आलेले आहेत। खरं तर नवी मुंबईमध्ये जे पक्षाचं काम आता अत्यंत जोमानं सुरू आहे, ठिकठिकाणी आमचे मेळावे होत आहेत, ठिकठिकाणी आंदोलन उभी केली जात आहेत। त्याच्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू निश्चितपणे सरकलेली आहे आणि आरोप करणाऱ्यांनी कधी कुठल्या आंदोलनात त्यांनी सहभाग घेतलेला नाही आहे, कुठल्या पक्षीय कार्यक्रमामध्ये त्यांना कधी आपण कोणी बघितलेलं नाही आहे। त्यामुळे आरोप करणं सोपं आहे। आरोप करताना त्यांनी आंदोलनामध्ये उतरून रस्त्यावर येऊन काम करणं कठीण आहे आणि हे काम केलं नसल्यामुळे आरोप करायला काय कुठला की कॅमेरावाला बोलवून आरोप केला, पण त्या आरोपात तथ्य किती आहे त्यांनी तेही सांगायला पाहिजे ना। तुम्हाला जर सांगितलं कोणी तुम्ही म्हणताय ना आरोप करताना, मग पुरावाही द्या ना। आरोप करायला काय कोणी करा, आता आम्ही आरोप करू की तुम्हाला नाईक साहेबांनी सांगितलं की तुम्ही आपण एकत्र काम करणार आहोत म्हणून, करायला बोलायला का पैसे लागत नाही ना, पण ते तथ्य तुम्ही सांगायला ते द्यायला पाहतो। त्यांना काही नाही, फक्त वातावरण डिस्टर्ब करतायत आणि संघटना आमची वाढत चालली आहे, शिवसेना वाढत चालली आहे, मनसे सोबत आली आहे आणि आमची महाविकास आघाडीसोबत आम्ही लढणार आहोत। त्यामुळे निश्चितपणे त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। त्यांना माहिती आहे 5-6 पक्षांची एक मोठ बांधलेली आहे मी, आणि ती मोठ एक संघ आहे, ती कुठेतरी डिस्टर्ब करायचं आणि त्याचा राजकीय फायदा उचलायचा प्रयत्न चाललाय। पण असं त्यांचं स्वप्न आम्ही कधी पूर्ण होऊन देणार नाही। आमची महाविकास आघाडी मनसे सोबत स्ट्रॉंग आहे आणि अशाच आघाडीनेच आम्ही येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत। परत मी तुम्हाला उल्लेख करतो की प्रभाग क्रमांक 1 पासून प्रभाग क्रमांक 28 पर्यंत प्रत्येक ठिकाणी आमच्याकडे एकेका म्हणजे प्रभागामध्ये 4 नाही 8, 16, 12 असे उमेदवार आमच्याकडे उपलब्ध आहेत। उलट आम्हाला प्रश्न पडला की आम्हाला उमेदवारी कोणाला द्यायची, त्याच्यामुळे त्यांचं दिवास्वप्न त्यांना बघू द्या, त्यांना जे वाटेल ते त्यांनी करू द्या। आणि त्यांनी असाही उल्लेख केला की शिवसेना संपलेली आहे। तर शिवसेना जर संपली मग तुम्हाला टेन्शन कसलं आलंय? आम्ही कोणालाही सपोर्ट करतो ना, तुमचा प्रश्न आहे तर तुम्ही तुमची संघटना सांभाळा। आपण म्हणतो ना पहिला आपलं स्वतःचं घर सांभाळावं, नंतर दुसरा काहीतरी दुसऱ्याच्या घरी आपण डोकून बघावं। तुम्ही तुमची संघटना सांभाळा, आम्ही आमची संघटना सांभाळायला सक्षम आहोत आणि राहणार आहोत। संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी। धन्यवाद।